श्रेणूला चहा प्यायचा होता, तर ती पटकन माझ्या मांडीवर येऊन बसली आणि कॅमेऱ्याकडे पाहून हसत होती. इथे आई पण चहा पिऊन झाला आहे, सोबतच त्यांचा पेपर वाचत आहेत. काल बाजार झाल्यामुळे भाज्या तशाच पडून होत्या. चला म्हटलं आज पट्टपट्ट भाज्या निवडू, आणि आमच्या भाज्या निवडण्यासाठी आमच्या श्रेणूताई नेहमी आमच्या मदतीला असतात, तर ती पण इथे मदत करते. बाळासाठी मी आज पोहे बनवलेत. पोह्यामध्ये मी आवर्जून 2-3 थेंब निंबाचे टाकते, याने आयर्न ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी इन्क्रीज होते. तर तुम्ही पण तुमच्या बाळाच्या खाऊमध्ये नक्की टाकत चला. तर आज मला जायचं होतं आयब्रो करायला, आणि माझे केस पण फारच ग्रे झालेत, तर मी विचार केला आज आयब्रो वगैरे करून येऊ. माझ्यासाठी ग्रूमिंग म्हणजे फक्त आयब्रो करणं एवढंच असतं. पार्लरमध्ये गेल्यावर मी दुसरं काही एक करत नाही, आणि मला बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट पण नाही आहे काही करण्यात. सो मला वेस्ट ऑफ मनी वाटतात ते. तर चला आज बेसिक गोष्टी तरी करून येऊ म्हटलं. तर आयब्रो करण्यासाठी मला जायचं होतं. चेहऱ्याची पण फारच वाट लागली तशी. माझ्या डिलिव्हरीनंतर फार वांग आलेले आहेत, तर ते वांग जाण्यासाठी पण तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर मला कमेंट करून सांगू शकता. तसं माझे प्रयत्न तर हळूहळू होम रेमेडीज चालू आहे. चला आज आम्ही 3रा सोमवार होता, तर आज मंदिरात गेलो श्रेणूला घेऊन. तिथे पूजा वगैरे केली. इथे आई पण बसलेले आहेत, आणि श्रेणू इथे बाप्पाला पाहून देवबाप्पा देवबाप्पा म्हणत होती. तर आजचा दिवस फार छान गेला. चला उद्या भेटूयात. थँक्यू.